हॅलो स्टुडंट्स, आजच्या या लेक्चरला आपण जवळपास या टॉपिक मधला फायनल पार्ट आपल्याला स्टडी करायचा आहे. कोणता तो? तर एसई इन अराइल हॅलाइड्स मीन्स इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. इन बिफोर लेक्चर वी हॅव स्टडीड दी न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. कुठला स्टडी केले होते आपण? न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स. आपण त्यांना एसएन म्हणलं होतं. आता ह्या इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन्स आहेत म्हणजे कुठल्या? एसई रिएक्शन्स. आता आपण लास्ट लेक्चर असं सांगितलं होतं, हे न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन ला वीक रिएक्टिव्ह आहे किंवा जनरली हे मॅक्झिमम करून शो करत नाहीयेत किंवा वीकली रिएक्टिव्ह आहेत असं का सांगितलं होतं? का तर हा जो हॅलोजन आहे तो रिंगला, त्याच्या हॅलोजनची इलेक्ट्रॉनची पेअर रिंगच्या पाय बॉन्डला काय आहे? ती कॉन्ज्युगेटेड आहे. काय ती? कॉन्ज्युगेटेड आहे. म्हणून हा सीएल इथे डबल बॉन्ड फॉर्म करतो आणि तो काय आहे? स्ट्रॉंग आहे. त्यामुळे इझिली सबस्टिट्यूशन त्याचं होऊ शकतं का? होऊ शकत नाही. आता आपल्याला आणखी एक सांगायचंय की हे इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स का दाखवतात. काय सांगितलं मी? इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स का दाखवतात? सिंपल आहे मित्रांनो. हे रेझोनेटिव्ह स्ट्रक्चर्स आपण लास्ट लेक्चरला बघितले होते. काय सांगितलं होतं? दिस क्लोरीन, lone pair of chlorine is conjugated with pi electron of aromatic ring. हा पार्शियली डबल बॉन्ड, सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड. इथं डिलोकलायझेशन झालं आणि 5 रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स तयार झाले. या 5 रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स मध्ये ह्या ऑर्थो पोर्शनला निगेटिव्ह चार्ज आला, इथं पॅरा निगेटिव्ह चार्ज आला, इथं पण ऑर्थोला काय आला? निगेटिव्ह चार्ज आला. या ठिकाणी निगेटिव्ह चार्ज येतो याचाच अर्थ या पोझिशन कडे, या निगेटिव्ह चार्ज कडे कोण अट्रॅक्ट होतील? ज्यांच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज आहेत अशा स्पेसिस. काय सांगितलं मी? ज्यांच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज आहेत अशा स्पेसिस या स्ट्रक्चर कडे अट्रॅक्ट होतील. कशामुळं? यांच्या ऑर्थो आणि पॅरा पोर्शनला कुठला चार्ज डेव्हलप झालेले? निगेटिव्ह चार्ज. बरोबर आहे. म्हणजे हे E प्लस याचाच अर्थ पॉझिटिव्हली चार्ज स्पेसिस आर कॉल्ड ॲज इलेक्ट्रोफाइल्स. सिंपल लक्षामध्ये ठेवायचं. निगेटिव्हली चार्ज स्पेसिस आर कॉल्ड ॲज न्यूक्लियोफाइल्स. जनरल रिप्रेझेंटेशन Nu मायनस कॉल्ड ॲज न्यूक्लियोफाइल्स, E प्लस कॉल्ड ॲज इलेक्ट्रोफाइल्स. जे पॉझिटिव्हली चार्ज स्पेसिस आहेत ते कुठे अट्रॅक्ट होतील? रिंगला. कुठल्या पोझिशन्सना? ऍट ऑर्थो अँड पॅरा. कुठल्या? at ortho and para. These electrophiles never attack on this meta position. Why? Because this charge develop only at ortho position according to resonance. According to resonance. म्हणून आपण सांगतो ह्या रिएक्शन्स बेसिकली कुठं होतात? तर ऑर्थो आणि मेटा पोझिशनला. कुठं होतात? ऑर्थो आणि मेटा पोझिशन्सला. आता परत बघा, हा क्लोरीनच्या कॉन्ज्युगेशन मुळे ह्या 3 पोझिशन्स ऍक्टिव्हेट झाल्या टुवर्ड्स दी इलेक्ट्रोफिलिक रिएक्शन. कुठं? टुवर्ड्स दी इलेक्ट्रोफिलिक रिएक्शन. पण आणखीन एक ह्या क्लोरीनचा एक फॅक्टर कुठला स्टडी करावा लागेल? हा जो क्लोरीन आहे, हा क्लोरीन स्ट्रॉंग इलेक्ट्रॉन विड्रॉइंग आहे. आता तो मोर इलेक्ट्रॉन निगेटिव्ह आहे इथल्या कार्बन पेक्षा. तो स्वतःकडे इलेक्ट्रॉन ओढतो. इथं बघा, हाच पार्ट मी थोडासा झूम करून दाखवतो. हा क्लोरीन आहे, ही रिंग आहे अरोमॅटिक रिंग. हा स्वतःकडे इलेक्ट्रॉनची पेअर ओढतोय. आपण सांगितलंय काय? इलेक्ट्रॉनची पेअर कुठं जाते? रिंगकडे. पण ह्याचं ओरिजिनल नेचर काय आहे? तो स्ट्रॉंगली इलेक्ट्रॉन विड्रॉइंग आहे. हा इलेक्ट्रॉनची पेअर स्वतःकडे ओढतो. म्हणजेच हा मायनस आय इफेक्ट दाखवतो. याला म्हणतात निगेटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट. काय म्हणतात? निगेटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट. निगेटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट काय होतं? या ठिकाणी डेव्हलप होणारा जो निगेटिव्ह चार्ज आहे तो वीकली डेव्हलप होतो. याचाच अर्थ हा क्लोरीनने जरी ऑर्थो आणि पॅरा पोझिशन ऍक्टिव्हेट केल्या तरी सुद्धा हा मायनस आय इफेक्ट मुळे ह्या रिएक्शन्स काय होतात? जनरली स्लोली होतात. इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स होतात, पण कशा होतात? स्लोली, ड्यू टू मायनस आय इफेक्ट ऑफ हॅलोजन ऍटम. मायनस आय इफेक्ट ऑफ हॅलोजन ऍटम. इथे लक्षामध्ये त्याने पोझिशन जरी तिने ऍक्टिव्हेट केल्या असल्या तरी आपण त्याला काय म्हणूया? ड्यू टू मायनस आय इफेक्ट ऑफ
chlorine किंवा any halogen, these substitution electrophilic reactions are proceed according to resonance effect. ऑर्थो आणि पॅरा पोझिशन्स ऍक्टिव्हेट करतो टू अट्रॅक्ट इलेक्ट्रोफाईल. आणखीन एक त्याचं नेचर आहे. याचं नेचर काय आहे? दे शो मायनस आय इफेक्ट, निगेटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट दाखवतो कुणापेक्षा? पॉझिटिव्ह पेक्षा. म्हणजेच हा इलेक्ट्रॉन डोनेट करण्यापेक्षा इलेक्ट्रॉन विड्रॉइंगला प्राधान्य देतो. म्हणून तो या पोझिशन जनरली काय करू शकतो? तो डिऍक्टिव्हेट करू शकतो. तरी आपण काय सांगितलं? या रिॲक्शन्स ह्या मायनस आय इफेक्ट मुळे काय होतात? फक्त स्लो होतात, पण रिॲक्शन्स होतात. आता कुठल्या कुठल्या रिॲक्शन्स होतात? तर आपण याच्यामध्ये बेसिकली 4 टाईपच्या रिॲक्शन स्टडी करायच्या. त्याच्यामध्ये पहिले आहे हॅलोजिनेशन, सेकंड वन इज नायट्रेशन, थर्ड वन इज सल्फोनेशन अँड फोर्थ वन इज फ्रिडल क्राफ्ट्स रिॲक्शन. जवळपास ह्या रिॲक्शन्स तुम्हाला प्रत्येक चॅप्टर मध्ये स्टडी करायचे. जसे की फिनॉल असेल, त्यानंतर अमाइन्स असेल, किंवा अल्डिहाइड्स असतील, कीटोन्स असतील, याच्यामध्ये तुम्हाला या रिॲक्शन स्टडी करायच्या आहेत. हॅलोजिनेशन, आपण हॅलोजनची ऍक्शन करतो. बघूया आपण फर्स्ट हॅलोजिनेशन. इन हॅलोजिनेशन जनरल टेकिंग एन एक्झाम्पल ऑफ क्लोरोबेन्झिन. कुठला घेतला आपण? हा क्लोरोबेन्झिन. आता या क्लोरोबेन्झिनचं मला काय करायचंय? क्लोरिनेशन. काय करायचंय? क्लोरिनेशन. आता आपण असं सांगितलं होतं की हा कुठल्या पोर्शन ऍक्टिव्हेट करतोय? ऑर्थो आणि पॅरा. आता ऑर्थोलाही प्रोडक्ट तयार होणार आहे, पॅरालाही प्रोडक्ट तयार होणार आहे. डॉमिनंट कोणता? काय सांगितलं मी? डॉमिनंट कोणता, ऑर्थो का पॅरा? जर हा ऑर्थोला प्रोडक्ट तयार केला तर या ठिकाणी क्राउडिंग होतं, थोडक्यात स्टेरिक हिंड्रन्स क्रिएट होतो. म्हणून तो पॅरा प्रोडक्ट हा मोर कॉन्व्हिनियंट, याचाच अर्थ तो मेजर असतो. कुठला प्रोडक्ट मेजर असतो म्हणून सांगितलं मी? पॅरा प्रोडक्ट. रिझन काय सांगायचं? ऍट ऑर्थो पोझिशन देर इज स्टेरिक हिंड्रन्स, क्राउडिंग असतं. पॅरा प्रोडक्टला हा इलेक्ट्रोफाईलला सहजासहजी अटॅक करता येतो. म्हणून तो काय करतो? पॅरा प्रोडक्ट हा मेजर प्रोडक्ट तयार होतो. इथे लक्षामध्ये, म्हणजेच इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन्स मध्ये कुठला प्रोडक्ट हा मेजर असतो? पॅरा प्रोडक्ट. काही एक्सेप्शनल केसेस आहेत, त्यातच आपण काय करूया? त्यांना डिस्कस करूया. तोपर्यंत काय लक्षात ठेवायचं? पॅरा प्रोडक्ट इज ॲन अ मेजर प्रोडक्ट. ओके. आता आपण क्लोरिनेशन केलं. एक आपल्याला माहिती असायला हवं, या ठिकाणी कार्बन असतो. कार्बनच्या नेहमी व्हॅलेन्सी असतात 4. इथं 1, 2 आणि 3च आहे. याचा अर्थ याची चौथी व्हॅलेन्सी ही इनव्हिजिबल आहे, दिसत नाही आपल्याला, पण आहे. आपण केमिस्ट्री वाले, आपल्याला माहिती पाहिजे तर हायड्रोजन आहे तो. इथे हायड्रोजन असतो. तो दाखवला काय आणि नाही दाखवला काय, फरक पडणार आहे का? बिलकुल नाहीये. फक्त लक्षात ठेवायचं इथे काय आहे? हायड्रोजन आहे. दिसतो का? दिसत नाही, पण आहे. इथे लक्षामध्ये. आता आपण क्लोरिनेशन केलं. दिस क्लोरिनेशन इज ऑलवेज कॅरिड आउट इन प्रेझेन्स ऑफ FeCl3. अनहायड्रस काय घ्यायचं आपण? FeCl3. आता अनहायड्रस FeCl3 ला रिॲक्शन केली, होतं काय? हा Cl आहे, Cl बॉन्ड Cl. हा FeCl3 ह्या क्लोरीनला काढून घेतो. याचा अर्थ याच्यावरती निगेटिव्ह चार्ज येतो पार्शली, याच्यावरती येतो पॉझिटिव्ह. म्हणजे या दोन्ही क्लोरीनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जरी सारखी असली, खूप महत्वाचं सांगतोय मी, काय सांगितलं? या दोन्ही क्लोरीनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जरी सारखी असली तरी ह्या FeCl3 ह्याला अट्रॅक्ट करून घेतलं. म्हणजे ही इलेक्ट्रॉनची पेअर इकडे गेली, इथं काय बनतं? FeCl4 हा ऍज अ कॅटलिस्ट म्हणून ऍक्ट होतो. ऍज अ कॅटलिस्ट. म्हणजे हे FeCl3चं काम काय आहे? फक्त आणि फक्त हा इलेक्ट्रोफाईल जनरेट करणं. काय जनरेट करणं? इलेक्ट्रोफाईल. इथे काय तयार झाला मग? C+ तयार करतो. कोण तयार करतो? हा FeCl3. थोडक्यात काय? हा C+, इथं बघा हा क्लोरीन आहे, सॉरी हा कार्बन आहे. आता ही इलेक्ट्रॉनची पेअर जर इथं गेली तर हा इलेक्ट्रॉनची पेअर कुठे येणार आहे? याच्यावरती. थोडक्यात हा इथला जो कार्बन आहे तो मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे. हा इलेक्ट्रॉनची पेअर स्वतःकडे ओढतो, याच्यावरती निगेटिव्ह चार्ज आली, याच्यावरती चार्ज कुठला येणार आहे? पॉझिटिव्ह. हा Cl+ ह्या H+ ला सबस्टिट्यूट करतो. थोडक्यात काय? रिप्लेस करतो. काय करतो? रिप्लेस. म्हणजे इथला H+ जातो, येतो काय? C+. H+ का गेला? इथे चार्ज कुठला आला?
निगेटिव्ह आला. कुठला आला? निगेटिव्ह आला, म्हणून हा H प्लस बाहेर पडतो आणि ते स्ट्रक्चर तयार होतं. ऍज इट इज ठेवलं मी इथं. इथं आला क्लोरीन, या ठिकाणी कुठला येणार आहे? हा दुसरा आला क्लोरीन. कोणता? हा पॉझिटिव्ह. इथून H प्लस बाहेर पडलं आणि इथला Cl, हा FeCl4 जो तयार झालाय तो इमिडिएटली Cl ह्याला देऊन टाकतो. का त्याचं काम काय आहे? ऍज अ कॅटॅलिस्ट, फक्त लावून देणं. हा, इथे लक्षामध्ये याचं काम काय? फक्त रिॲक्शन प्रोसीड करणं. हा Cl आणि इथला H तयार काय होतं मग? या ठिकाणी HCl. काय तयार झालं? HCl. आता आणखीन एक पॉसिबिलिटी आहे, कुठली? हा Cl चा अटॅक पॅरा पोर्शनला पण होऊ शकतो, म्हणजे होतोच. मग काय होतं? इथं पण सेम H प्लस तयार झालेले, हा H प्लस या Cl ला सबस्टिट्यूट केला तर पॉसिबिलिटी प्रोडक्टची अशी राहते, हा आपला पहिला Cl, हा आलेला दुसरा Cl सबस्टिट्यूट झालेला. याचाच अर्थ दोन प्रोडक्ट तयार झाले. एका ठिकाणी ह्या Cl च्या सेकंड पोझिशनला, फर्स्ट अँड सेकंड पोझिशन मीन्स ऑर्थो पोझिशनला हा Cl कुठं सबस्टिट्यूट झाला? ऑर्थोला. इथं बघा, हा फर्स्ट आहे, हा सेकंड आहे, हा थर्ड आहे, हा फोर्थ आहे. फर्स्टच्या फोर्थ पोझिशनला म्हणजे कुठली आली? पॅरा. हा प्रोडक्ट ऑर्थो प्रोडक्ट आहे, हा कुठले? पॅरा प्रोडक्ट आहे. मी काय सांगितलं होतं? हा नेहमी काय असतो? मेजर प्रोडक्ट असतो. हा कोणता असतो? मायनर असतो. हा कोणता असतो? मायनर. आता फक्त रिॲक्शन बॅलन्ससाठी आपण काय करूया? इथं दोन रिंग फॉर्म झाले, इथं मी दोन घेतो, इथं पण ट्वाइस Cl2 घेतो, इथं पण काय फॉर्म होणार आहे? ट्वाइस HCl. आता प्रोडक्ट कुठले कुठले तयार झाले बघूया आपण. हा 1 and 2 आहे म्हणून आपल्याला नाव देऊया 1,2. दोन क्लोरीन आहेत म्हणून डाय क्लोरो. आणि रिंग कुठली आहे? बेन्झिन. कोणती आहे? बेन्झिन. कुठला तयार झाला? 1,2 डायक्लोरो बेन्झिन. हा कोणते? 1 and 4. 1,4 डाय क्लोरो बेन्झिन. कुठला झाला? 1,4 डायक्लोरो बेन्झिन. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी क्लोरिनेशन करताना दोन प्रोडक्ट तयार होतात. एक असतो ऑर्थो आणि दुसरा कुठला असतो? पॅरा. त्याच्यामध्ये पॅरा काय झाला? हा मेजर आहे. पॅरा काय झाला? मेजर. मीन्स when chlorination of chlorobenzene to form 1,2 dichlorobenzene and 1,4 dichlorobenzene, which is major product? That is 1,4 dichlorobenzene is a major product. ही झाली सिंपल हॅलोजिनेशन. सेकंड आपण बघूया नायट्रेशन. कुठली बघूया आपण? नायट्रेशन. ही पण साधी आणि सोपी रिॲक्शन आहे. नायट्रेशन करताना आपल्याला कधीही नायट्रेटिंग मिक्सर घ्यावं लागतं. काय घ्यावं लागतं? नायट्रेटिंग मिक्सर. बघूया आपण आता ही काय रिॲक्शन आहे. असाही घेतला तर चालतो. इथे घेतला मी क्लोरोबेन्झिन. हे सिंपल स्ट्रक्चर आहे, मी राऊंड घेतलं. दाखवताना हा छोटा नाही दाखवायचा, हा मोठा दाखवायचा. ओके. इथे घेतला आपण क्लोरोबेन्झिन. याच्यावरती मी ऍक्शन करतोय कॉन्सन्ट्रेटेड HNO3. This HNO3 is called as nitric acid. आता कायम कन्फ्युजन होतं. HNO3 आणि दुसरा एक असतो HNO2. याला म्हणायचं नायट्रस ऍसिड. नायट्रस नायट्रिक. HNO3, NO3 आला म्हणजे नायट्रिक, NO2 आला म्हणजे नायट्रस. आपल्याला कुठला घ्यायचा आहे? नायट्रिक. कधीही लक्षामध्ये ठेवा, ज्या ज्या वेळेस तुम्ही नायट्रेशन रिॲक्शन करणार आहात, नायट्रेटिंग मिक्सर वापरणार आहात, त्यावेळेस तो HNO3 मीन्स नायट्रिक ऍसिडच यायला हवं. ओके. आता HNO3 घेतला, हा घ्यावा लागतो इन प्रेझेन्स ऑफ concentrated H2SO4. This concentrated nitric acid and concentrated sulfuric acid is a mixture of nitrating mixture. जर तुम्हाला असं कोणी विचारलं व्हॉट इज मीन बाय नायट्रेटिंग मिक्सर, सिंपल तुम्ही सांगू शकता द मिक्सर ऑफ concentrated HNO3 and concentrated H2SO4 is called as nitrating mixture. इथे लक्षामध्ये पुन्हा म्हणलं तुम्ही नायट्रेटिंग मिक्सर, कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ऍसिड आणि कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड. कुठला? सल्फ्युरिक ऍसिड. त्याला आपण काय म्हणलं
तर नायट्रेटिंग मिक्सचर कायम लक्षामध्ये तुम्हाला राहिलंच पाहिजे. कुठलं? नायट्रिक सल्फ्युरिक. नायट्रिक सल्फ्युरिक. ओके, लेट अस कंटिन्यू. आता हा घेताना HNO3 ऍक्ट कसा होतो? ह्याचं स्प्लिटिंग होतं. हा ऍक्ट होतो HONO2. याचं स्ट्रक्चरच आहे. काय घेतला मी HNO3 च्या ऐवजी HONO2. हा HO म्हणजे OH वरती निगेटिव्ह चार्ज आहे, याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज आहे. हा OH निगेटिव्ह आहे, NO2 काय आहे? पॉझिटिव्ह आहे. मग आपल्याला माहिती आहे इथली चौथी व्हॅलन्सी कुठली असते? H+ ची असते. कोणती असते? H+ ची. हा OH मायनस हा आणि H+ हे दोघं बाहेर पडतात. याचाच अर्थ हा NO2 जो पॉझिटिव्ह आहे त्याला आपण काय म्हणलं होतं? इलेक्ट्रोफाईल. काय म्हणलं होतं? इलेक्ट्रोफाईल. हा NO2+ H+ ला सबस्टिट्यूट करतो. H+ ला सबस्टिट्यूट करतो. म्हणजेच हा OH आणि H बाहेर पडतात. इथे तयार होतं H2O. काय तयार होतं? H2O. आता पहिल्यांदा ऑर्थो प्रोडक्ट सबस्टिट्यूट झाला. इथे तयार झालं हा Cl, या ठिकाणी आलं NOO2. हा ऑर्थो प्रोडक्ट आहे. दुसरा एक प्रोडक्ट तयार होतो हा Cl आहे. दुसरा प्रोडक्ट तयार झाला इथं कुठला? तर पॅरा प्रोडक्ट. मगाशी सांगितलं होतं मेजर कुठला असणार आहे? पॅरा प्रोडक्ट हा मेजर आहे. काय नाव आहे याचं? आपण याला 1 नंबर पोर्शन घेतली, याला आपण 2 घेतली. हा सेकंड पोर्शनला NO2 आहे, याला आपण म्हणू शकतो 2 नायट्रो किंवा ऑर्थो नायट्रो. हा ऑर्थो पोर्शनला म्हणून आपण ऑर्थो नायट्रो. हा कोणता आहे? क्लोरो बेन्झिन. त्याला तुम्ही असंही म्हणू शकता 2 नायट्रो क्लोरोबेन्झिन. कुठला? 2 नायट्रो क्लोरोबेन्झिन. हा कोणते? 1 2 3 4 म्हणजे पॅरा पोर्शनला आहे म्हणून आपण काय म्हणू याला? पॅरा नायट्रो क्लोरो, which is measured product. Para product is an always measured product. Okay, this is nitration reaction. कधी तुम्हाला असा क्वेश्चन येतो, राईट नोट ऑन नायट्रेशन ऑफ क्लोरोबेन्झिन. सिंपल सांगायचं, आणि क्लोरोबेन्झिन is treated with concentrated nitric acid and concentrated H2SO4 किंवा नायट्रेटिंग मिक्सचर to form orthonitropchlorobenzene and paranitropchlorobenzene. बऱ्याच वेळा तुम्हाला असाही क्वेश्चन विचारला जातो, व्हॉट इज द ऍक्शन ऑफ नायट्रेटिंग मिक्सचर ऑन क्लोरोबेन्झिन. खूप महत्वाचा क्वेश्चन आहे. काय सांगितलं मी? व्हॉट इज द ऍक्शन ऑफ नायट्रेटिंग मिक्सचर ऑन क्लोरोबेन्झिन. मग नायट्रेटिंग मिक्सचर म्हणलं की आपल्या डोक्यामध्ये यायलाच पाहिजे काय? HNO3 ऍक्शन करायची, याच्यावरती कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 घ्यायचा. आणखी एक सांगायचं राहिलं, ह्या रिॲक्शनला कंपल्सरी हिटिंग लागते. काय लागते? कंपल्सरी हिटिंग. दिस इज अन नायट्रेशन रिॲक्शन. दिस इज अन